ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईचा जो सखल भाग आहे त्या ठिकाणी आता पाणी साचल्याच्या घटना समोर येऊ लागलेल्या आहेत। मी सध्या मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये आहे। या ठिकाणी सोसायटींमध्ये पाणी शिरलेलं आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। बरेचसे सोसायटीत आहेत त्यामध्ये पाणी शिरल्याच्या घटना नोंद झालेल्या आहेत। त्यासोबतच मुंबईचा कुर्ला ST डेपो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी भरल्याची जी घटना आहे ती सुद्धा समोर आलेली आहे आणि वाहतुकीचा जो वेग आहे मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तो सुद्धा मंदावलेला आहे। थेट दृश्य आपण या ठिकाणची दाखवतोय। मुंबईच्या कुर्ला ST डेपो परिसराचा हा संपूर्ण परिसर आहे। कशा पद्धतीची ही दृश्य ती सुद्धा आपण पाहतोय। अगदी गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते या ठिकाणी भरलेलं आहे आणि प्रसंगी ज्या शाळा आहेत त्या सुद्धा आता सोडण्यात आलेल्या आहेत। मुलांना घरी पाठवण्यात येते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। कशा पद्धतीनं या सांडपाण्यातून माग काढताना आपल्याला मुंबईकर पाहायला मिळतात। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। कसं वातावरण सध्या या ठिकाणी आहे आणि मुंबईचा जो कुर्ला ST डेपो परिसर आहे त्या ठिकाणी आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की अगदी तळ्याचं जे स्वरूप आहे ते सध्या प्राप्त झालेलं आहे। मी माझा कॅमेरामॅन मनीषला सुद्धा सांगेल की ही सगळी दृश्य दाखवावी, कारण याच पाण्यातून TV9ची जी गाडी आहे ती सुद्धा जाते आणि वाहतुकीचा मोठा खोळंबा जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतंय। पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते शर्थीचे प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना यश येताना कुठेही पाहायला मिळत नाही आहे। पाण्याचा निचरा होत नाही आहे। जेव्हा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो त्यावेळी या भागामध्ये अशाच पद्धतीनं पाणी साचल्याची जी घटना आहे ती घडत असते आणि कशा पद्धतीने हे पाणी साचले ते सुद्धा आपण पाहतोय। याच पाण्यातून कशा पद्धतीनं लोक माग काढतायत ते देखील आपण पाहतोय। शाळकरी सगळी मुलं आहेत आणि या शाळकरी मुलांबाबत आता त्यांचे पालक देखील चिंतित आहेत, कारण त्यांना घेण्यासाठी आता हे सगळे पोचलेले आहेत। मोठं पाणी या संपूर्ण भागामध्ये साचलेलं आहे आणि या पाण्यातून माग काढताना आपल्याला बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत आणि त्यासोबतच बाईक असू द्या, दुचाकी असू द्या किंवा चारचाकी असू द्या, त्या पाण्यातून माग काढताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। पावसाची जी रिपरिप आहे ती काल रात्रीपासूनच सुरू आहे आणि त्यामुळे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर याचा जो फटका आहे तो सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांना बसताना स्पष्टपणे दिसतोय आणि त्यासोबतच ठिकठिकाणी पाणीसुद्धा साचल्याच्या ज्या घटना आहेत त्यासुद्धा आता उघडकीस येत आहेत। मुंबईचा जो सकल भाग आहे कुर्ला ST डेपोचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि एखाद्या तळ्याचं जे स्वरूप आहे ते सध्या या संपूर्ण भागाला प्राप्त झालेलं आहे आणि बाईक बघा हातामध्ये घेऊन लोकांना जावं लागतं आहे। अनेकांच्या बाईक या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत, ज्या गाड्या आहेत त्यासुद्धा बंद पडायला सुरुवात झालेल्या आहेत। महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते कुठेही दिसत नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ग्राउंड झिरोवर यावं आणि यातून मुंबईकरांची सुटका करावी अशी जी मागणी आहे ती सुद्धा करण्यात येते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये आहे। काही बाईक स्वार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। क्या पाणी भर गया पूरा यहाँ पे, महानगरपालिका क्या कहेंगे? एवढा पाऊस पहिल्यांदाच झालाय असा आणि गाड्या बंद पडत आहेत आणि प्रशासनाचं लक्ष नाही, हे दुर्दैव आहे ॲक्च्युअली। त्रास होतो या सगळ्याचा मुंबईकर म्हणून? हो, कामाला जायला उशीर होतोय आणि प्रशासनाचं एकही कोणी दिसत नाही इकडे। तुमची सुद्धा बाईक या स्कूटी बंद पडला, हे चालू आहे। थँक्यू। हात त्रासाला सामोरं जावं लागतं? हो जरूर। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। काही ऑटो चालक सुद्धा या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। पानी भर गया इस पूरे इलाके में, क्या कहेंगे? ये सरकार का सुविधा नहीं है ना, ये ध्यान देना चाहिए ना हमारे सरकार को। हाँ, ये गटर इटर जितना है सफाई नहीं है इसलिए पानी यहाँ भर जा रहा है। हाँ, गटर को सफाई पे दे। क्या पे? अरे यहाँ कम से कम हमको आधा घंटा हो गया। हाँ, उधर भी पानी, साई में भी पानी भरा हुआ है पूरा। हाँ, नक्कीच आपण पाहतो बघा ही परिस्थिती आहे इथली आणि आणखी काही टॅक्सी चालक पण आहे। क्या कहेंगे? पानी भर गया, टॅक्सी खड़ा है, गाड़ी बंद पड़ गया है। कैसे बंद पड़ा? अरे पानी की वजह से पानी चला गया। किती देर से खड़े? अरे मैं आधा पौना घंटा से खड़े हैं। आधा पौना घंटे से खड़े तर आपण पाहतो या ठिकाणी बरीचशी वाहनं आहेत जी बंद पडलेली आहेत या पाण्यामुळे आणि बरेचशा सोसायटी आहेत त्यांच्या एंट्रन्सवर सुद्धा हे पाणी कशा पद्धतीनं साचायला आता सुरुवात झाली ते सुद्धा आपण पाहतोय आणि या पाण्यातून माग काढताना आपण पाहतोय बऱ्याचशा गाड्या आहेत ज्या पाण्यातून माग काढण्याचा प्रयत्न करतायत। महानगरपालिकेचे कर्मचारी दिसत नाही आहे। जे नाले आहेत ते सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत आणि नाल्याचंच पाणी पुन्हा एकदा रस्त्यावर येतं आहे। त्यामुळे महानगरपालिकेला विनंती करतायत सर्व बाईकस्वार की लवकरात लवकर पाण्याचा निचरा करावा, कारण त्यांच्या गाड्या बंद पडू लागलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन मनीषसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।